नमस्कार, गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा आहे पोळ्यांच्या दिवशीचा ब्लॉग. तर लेट झालं तर आज शेअर करत आहे. तर चला, गुड मॉर्निंग. आज आहे बैलपोळा. तर आमच्या गावाकडे बैलपोळा सण कसा साजरा केला जातो हे आज आपण बघूया. खूप छान असं बैलांना सजवलं जातं. ज्यांच्या घरी बैल असते तर त्यांच्या घरी खूप मजा असते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे ना बैलपोळा. बैलपोळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी सर्व जनावरांना धुतले जाते आणि त्यांना असं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि खूप छान अशी मुलांनी एन्जॉय केलं आहे. तर आज चला दिवसभराचं रुटीन कसं आहे ते आपण बघूया. नमस्कार, गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता बघू शकता घड्याळामध्ये वाजले आहे 12:10 झालेले आहेत. तर आज आहे बैलपोळा, अमावस्या आहे. तर आज आम्ही बैलपोळ्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो, नैवेद्य वगैरे दाखवत असतो. तर आता मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर तुला दाखवते काय काय तयारी केलेली आहे. मी आता सुरुवातच केली आहे आणि दाखवते मी काय काय केले ते. आणि चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमच्याकडे बैलपोळा कसा साजरा केला जातो तर बघू शकता. आता इथे मी डाळ शिजायला टाकलेली आहे आणि कांदे देखील शेगडीवर भाजायला टाकलेले आहे. आता बघू शकता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पुरणपोळीसाठी. आपल्याला डाळ शिजवायची ना, हरभऱ्याची डाळ शिजवायची आहे. तर मी ते गरम पाणी केलं आहे आणि गरम पाण्यानेच हरभऱ्याची डाळ अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी कुकरमध्येच गरम करायला ठेवलं होतं. आता आपण आहे ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकू आणि हळद टाकू. आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आता मी ना इथे पुरणासाठी ना अर्धा किलोला थोडी जास्त डाळ टाकली ती शिजवण्यासाठी आणि मी इथे 2.5 ते 3 तांब्याला जास्त पाणी टाकलं आहे. आणि आता याला कुकरचं झाकण लावून याच्यात 4 शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या. बघू शकता इथे आता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे एकदम अशी चिकन आपली हरभऱ्याची डाळ शिजली जाते. तर आता बाकीकडे शेगडीवर मी कांदे भाजायला टाकलेले आहे. येथे शेगडीवर आहे ना कांदे भाजायला टाकलेले आहे. आपल्याला कटाची आमटी करायची म्हणजे सार करायचं आहे ना त्यासाठी. आणि आता एका गॅसवर आपण भात टाकून देऊया. आता इथे ना पातेल्यामध्ये मी भात करणार आहे, त्यासाठी थोडंसं तेल टाकलं आहे आणि जिरे टाकले. आता भात थोडंसंच करायचं आहे ना, तर त्यासाठी मी त्याच मापात पाणी टाकणार आहे. 1 ते 1.5 वाटीचा भात करायचा आहे ना, तर मी ते 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. अजून थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे 1.5 वाटीचा भात पुरेसा होईल आपल्याला. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि पाण्याला उकळी घेऊया थोडीशी. आता हे तांदूळ घेतले ना, तर हे तांदूळ निवडून आहे ना आपण स्वच्छ धुवून आहे ना पातेल्यामध्ये टाकून देऊया. आता पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि इथे मी हे तांदूळ आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि आता यामध्ये टाकून देऊया. एकदा हलवून देऊ आणि झाकण ठेवून देऊ. आता इथे पहिली शिट्टी झालेली आहे कुकरची आणि भात देखील आता आपला शिजत आलेला आहे. बघू शकता मस्त असा भात शिजत आलेला आहे. कांदे आता शिजत आलेले आहे, पलटी मारले ते म्हणजे भाजलेले आहे. दुसरी शिट्टी चालू आहे कुकरची. आता अजून 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करूया. अजिबात काही खाणार नाही मी, मला भूक कांदे कोण ते ठेवले बाहेर टेन्शन टाकायला. आता आहे ना गुळासोबत पुरण परतून घेतलेले आहे.
चांगलं असं पुरण असं घट्ट झालं पाहिजे. थोडंसं पातळ आहे ना अजून कमी गॅसवर असं परतून घेऊया आणि दुसऱ्या गॅसवर आपण मसाला तळून घेऊया. आता मसाला एका गॅसवर मसाला पण तळतोय साराचा आणि इकडे आपलं पुरण देखील झालेलं आहे. आता इथे मी साखरेमध्ये थोडीशी वेलची बारीक करून टाकली होती ना, ती टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ टाकले, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. बघू शकता आता आपलं पुरण एकदम असं परतून झालेलं आहे खरपूस असं. तर आता पुरण आहे ना आपण हे बारीक करून घेऊया. आणि माझ्या दादाला आहे ना अशी पुरणपोळीची स्वयंपाकामध्ये मदत करायला खूप आवडते. तो मला बारीक करून देत आहे आणि या आमच्या अक्का आहे ना मला पीठ मळून देण्यासाठी मदत करत आहे. आता इथे पुरण बारीक करून झालेलं आहे ना, तर दादा माझा आहे ना नैवेद्य करत आहे. बघू शकता किती छान असे गोल गरगरीत असे नैवेद्य केलेले आहे माझ्या दादाने. त्याला खूप आवड आहे पुरणपोळी स्वयंपाक जर असेल ना तर खूप मदत करतो आणि त्याला पुरणपोळी देखील खूप आवडते. बघू शकता असे किती छान असे नैवेद्य केलेले आहे दादाने माझ्या. सर्व नैवेद्य त्यानेच लाटून दिलेले होते. आता इथे ना मी भज्याचा मसाला काढलेला आहे ना आणि दुसऱ्या गॅसवर मी काय करत आहे, सर्व कामं माझे एकामागे एक असे थोडे थोडं हे थोडं ते असं चालू होतं. इकडे नैवेद्य देखील भाजून घेत आहे. आता इथे शेगडीवर आहे ना गुळवणे देखील करण्यासाठी ठेवले. आता दादाने सर्व नैवेद्य जे करून घेतले ते ना ते असे भाजून घेत आहे मी. आता इथे कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे. तर आता यामध्ये आपण सार करणार आहोत ना, त्यासाठी तेल टाकलेलं आहे. तेल तापले की त्यामध्ये टाकायचे जिरे आणि आपण सारासाठी जे वाटण करून ठेवलं होतं ना, तर ते आता टाकून देऊया. आलं लसूण खोबरं टाकलेले आहे मी. आलं लसूण खोबरं चांगलं परतलं की त्यामध्ये टाकायची हळद, कांदा लसूण मसाला आणि अशा पद्धतीने सार जर केले ना खूप छान होतो आणि सर्वांना आवडला होता. इथे थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली मी, थोडीशी धना पावडर आणि परतून घ्यायचं आहे. आणि कांदा आपली पुरणाची डाळ जी होती ना बाजूला काढून ठेवलेली, ते मिरची हे सर्व परतून घेतलेलं आपण वाटण करून घेतलं तर ते यामध्ये टाकून देऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला परतलेला आहे ना, तर आपण पुरणाची डाळ जी शिजवली होती ना त्याचं थोडंसं रस्सा होता ना, पाणी पुरण शिजवताना पाणी असतं ना डाळीचं, ते पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि जेवढं आपल्याला पातळ घट्ट सार पाहिजे ना तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं देखील मी धुवून टाकलेलं आहे. त्याला मसाला जो चिटकलेला असतो ना तो देखील टाकलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळी घ्यायची आहे कमी गॅसवर. आता इकडे मी ना भज्याचं पीठ कालवत आहे. मी अगोदर आहे ना एका बाउलमध्ये ना लसूण, हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं होतं पाणी टाकून बारीक, आणि त्यामध्ये सोडा, ओवा, हळद टाकली आणि बेसन पीठ टाकून असं भज्याचं पीठ मळून घेतलं आहे. तोपर्यंत इकडे आपलं साराला देखील कट आलेला आहे आणि त्यावर आता टाकायची थोडीशी कोथिंबीर. इकडे माझे ना नैवेद्यावर ठेवण्यासाठी भजे देखील काढण्याचं काम चालू आहे आणि पापड्या देखील तळून घेणार आहे. आता माझे भजे वगैरे काढून झाले नैवेद्याचे, तर दादा इथे जे नैवेद्य केले ते भरायचं काम करत आहे. आमच्या इकडे ना गावाकडे सर्व देवांना आणि आपल्या घरी जेवढे जनावरे असतील ना, गाई बैल सर्वांना नैवेद्य दाखवले जाते. बघू शकता असे नैवेद्य भरले दादाने. आणि महत्त्वाचं म्हणजे बैलपोळ्याच्या सणाला आहे ना आमच्या इकडे असं आपण शेवंती कसं वळतो तसं गव्हाच्या पिठाचं पीठ मळलेलं असताना त्याचंच आहे ना असं थोडीशी शेवंती वळली जाते आणि असं गोल बांगडीसारखा छोटासा आकार दिला जातो आणि ते तळून घ्यायचं आणि बैलांच्या शिंगांमध्ये घातलं जातं. बघू शकता अशा प्रकारे करायचे आणि हे असं तळून घ्यायचं आहे.
ते सर्व अक्कांनी तळून घेतलं. तर इकडे माझ्या पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता ना, तर आता मी पोळ्या करत आहे. अशा टम्म फुगल्या आहे पोळ्या आणि तूप लावून तर एकच नंबर लागते. आपलं घरचं जे तूप असतं ना, गावरान तूप, त्याने पुरणपोळी एकच नंबर होते. अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी अशा बनवून घेतलेल्या आहे. आणि दादाचं सर्व नैवेद्य वगैरे ठेवून झालेलं आहे ना. आता आपण पूजेसाठी जाऊया पुरणपोळी झाल्यानंतर. सर्व बघू शकता अशा टम्म अशा पोळ्या फुगलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहे. आणि तुमच्या इकडे कसा पोळ्याचा सण साजरा केला जातो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आमच्याकडे कसा सण साजरा केला जातो. तिथे सार देखील आपला झालेला आहे आणि सर्व स्वयंपाक आता रेडी झालेला आहे ना. तर दादा इथे जेवणासाठी बसलेला आहे. नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेले आहे. बघू शकता असे पापड्या आणि बटाट्याचे भजे देखील काढलेले आहे. आणि आता भाऊंनी आमच्या नैवेद्य दाखवले होते देवाला. तर मी आता सर्व आपल्या नंदीच्या पाया पडून येते. आणि बघू शकता आमची देवपूजा कशी आहे हे नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत